मॉर्निंग स्टुडंट, वन्स अगेन वेलकम टू द क्लास. सो स्टुडंट, बघा, आपण आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी यूज करत असतो, कोणकोणत्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण खात असतो, किंवा कोणते पदार्थ मांसाहार या गटात मोडतात, कोणते शाकाहारी या गटात मोडतात, हे सुद्धा आपल्याला हे जे विविध खाद्यपदार्थ आहे त्यामधून आपल्याला कळत असतं. आणि कोणते पदार्थ हे जलचरांपासून बनवलेले असावेत, हे अशा प्रकारचे जे काही प्रश्न आपल्याला पडत असतात ते आपल्या विविध खाद्यपदार्थामधून आपल्याला त्याचं उत्तर मिळत असते. तर बघा, इथे पिक्चर दिलेला आहे आपले खाद्यपदार्थ, कोणकोणत्या प्रकारचे आपण खाद्यपदार्थ हे खात असतो. तर बघा, व्हेरियस फूड आयटम इथे दिलेले आहे. एक्सप्लेनेशन बघा. मेनी ऑफ अस इन्क्लूड फिश इन आवर डाएट. तर आपल्यापैकी अनेक जण जे असतात ते आहारामध्ये काय यूज करत असतात, काय खात असतात? फिश खात असतात, म्हणजे मासे खातात. वी गेट फिश फ्रॉम रिव्हर्स, लेक अँड सीज. आणि हे जे फिश आपल्याला कुठून मिळत असतात? नदी, तलाव आणि महासागर, रिव्हर्स, लेक अँड सीज यामधून आपल्याला काय मिळत असतात? मासे मिळत असतात. द प्रॉपर्शन ऑफ फिश इन सीज इज मच ग्रेटर दॅन ऑफ दोज इन रिव्हर अँड लेक्स. तर बघा, नदी आणि तलाव यांच्यापेक्षा महासागरामधून मिळणाऱ्या माशांचे जे प्रमाण असते ते खूप जास्त प्रमाण असते. कॅचिंग मराईन ॲनिमल्स इज अ लार्ज स्केल ॲक्टिव्हिटी द वर्ल्ड ओव्हर. इट इज वन ऑफ द एन्शियंट ऑक्युपेशन ऑफ ह्युमन्स बिंग्स. तर बघा, समुद्र जीव पकडण्याचे जे काम असते ते जगभर मोठ्या प्रमाणावर चालत असते. आणि मानवाच्या प्राचीन जो ऑक्युपेशन होता, जो व्यवसाय होता, त्यापैकी हा एक व्यवसाय आहे. दो फूड इज द मेजर पर्पज ऑफ दिस ॲक्टिव्हिटी, मरीन ॲनिमल्स ऑफ ऑल्सो यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर, फार्मास्युटिकल्स अँड ऑल्सो इन रिसर्च. तर आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तरी पण ते फर्टिलायझर मीन्स खत निर्मिती, फार्मास्युटिकल मीन्स औषध निर्मिती, आणि रिसर्च मीन्स संशोधन इत्यादीसाठी या जीवांचा काय होत असतो? यूज होत असतो, वापर होत असतो. इन इंडिया पीपल मेनली कन्झ्युम प्रॉन मीन्स कोळंबी, क्लेम मीन्स तिसरे, क्रॅब मीन्स खेकडे, सीर फिश मीन्स सुरमई, मॅकेयर मीन्स बांगडा, पॉम्फ्रेट मीन्स पॉपलेट, इंडियन शार्क मीन्स मोरी, अँड इंडियन सॅल्मन मीन्स रावस, एक्सेट्रा. तर इत्यादी जे समुद्री जीव आहे ते खाल्ले जातात. आणि जगाचा जर आपण विचार केला तर जगाचा विचार करता यात आणखी प्रजातीची सुद्धा भर पडत असते. म्हणजे आणखी वेगवेगळ्या फिशचे जे प्रकार आहेत ते सुद्धा यामध्ये होत असते. मेनी अदर टाइप्स ऑफ मरीन ॲनिमल्स आर कन्झ्युम इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. The life of people from countries that have coastline largely depends on the sea. Especially there are few other occupations. तर मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वाचा जो पुरवठा असतो तो माशांच्या सेवनातून होत असतो. आणि ज्या देशांना सागरी किनारा हा जो लाभलेला आहे आणि इतर व्यवसायांची जी कमतरता आहे, अशा देशातील लोकांचे जे जीवन आहे ते पूर्णतः कशावर अवलंबून असते? या सागरावर अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल दिलं इथे बघा, सेशल्स बेट, मॉरिशियस, मालदीव्स एक्सेट्रा आर सम ऑफ दीज. तर यापैकी मालदीव, मॉरिशस आणि सेशल्स बेटे हे इत्यादी सागरावर अवलंबून असते. ही सागरी बेटे आहेत. ओशियन अँड क्लायमेट म्हणजे महासागर आणि हवामान. इथे बघा एक टेबल दिलेला आहे जिथे ठिकाणाची नाव दिलेली आहे, प्लेस दिलेले आहे, कंट्री दिलेली आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर सुद्धा इथे दिलेलं आहे की कोणत्या देशामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर कसं आहे आणि किती आहे आणि ते ठिकाण कुठलं आहे हे सर्व या टेबलमध्ये दिलेलं आहे. The above table records the maximum and minimum temperature from some places located between 30 degree and 40 degree north
पॅरलल्स म्हणजे वरील हा जो टेबल दिलेला आहे तो 30 डिग्री ते 40 डिग्री अंश वृत्तादरम्यान येणाऱ्या काही ठिकाणांचे सरासरी कमाल आणि किमान असे तापमान दिलेले आहे. इथे बघा, इथे मॅक्झिमम आहे आणि इथे मिनिमम तापमान आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेनेशन. You must have realized from the above activity that there are differences in the temperature of different places on the earth. तर वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात हा फरक आढळतो. सिमिलरली देअर इज डिफरन्स इन द मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर्स. आणि तसेच सरासरी कमाल आणि किमान तापमानात सुद्धा तफावत असते. दिस डिफरन्स इज लेस इन द कोस्टल रिजन मीन्स नियरनेस टू द सी, व्हाईल इट इज मोर इन द रिजन फॉर अवे फ्रॉम द सी मीन्स कॉन्टिनेंटॅलिटी. तर ही जी तफावत आहे ती किनारी प्रदेशात म्हणजे समुद्र सानिध्य, नियरनेस टू द सी मीन्स समुद्र सानिध्य, तर कमी, तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात कॉन्टिनेंटॅलिटी मीन्स खंडांतर्गत ही जास्त असते. धिस मीन्स दॅट इन रिजन क्लोज टू द ओशियन, सीज ऑर लार्ज रिसर्वर्स देअर इज नॉट मच ऑफ अ डिफरन्स इन द टेम्परेचर थ्रू आउट द डे. याचाच अर्थ असा होतो की महासागर आणि समुद्र व जे मोठे जलाशय आहे यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही. द मेन रिझन फॉर this is the mixing of vapor released through evaporation of water from these water bodies into air. आणि याचे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे या जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. This vapor in the air absorb and store the heat released from the land. आणि त्यामुळे हवेतील हे जे बाष्प आहे ते जमिनीतून निघालेली जी उष्णता आहे ती शोषून घेते आणि साठवते. हेन्स द टेम्परेचर इज कोस्टल एरियाज रिमेन इक्वेबल. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जे तापमान असते ते सम राहते. यू हॅव स्टडीड दॅट द इक्वेटोरियल रिजन रिसीव नियर परपेंडिक्युलर सनरेज. तर विषुववृत्तातील जे प्रदेश आहे त्या प्रदेशात सूर्यकिरण हे कसे पडतात, लंबरूप पडत असतात. ॲज अ रिझल्ट, आणि हे तुम्ही अभ्यासले सुद्धा असेल, these areas get more heat whereas the polar region receive highly slant rays. आणि त्यामुळे या भागात जमीन आणि पाणी जास्त तापते, या उलट ध्रुवीय प्रदेशात जमीन व पाणीही शीत राहते. This differential heating creates imbalance in the temperature of air in different parts. This lead to formation of belts of high and low pressure on the earth. आणि त्यामुळे जमीन व पाण्याच्या तापमानातील जो फरक असतो त्या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा ही असमान तापते आणि परिणामी त्याचा पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होत असतात. Winds blow due to pressure differences in this belt. These winds are called planetary winds. तर हे जे म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील जी हवा असते ती असमान तापते आणि पृथ्वीवर वायुपट्टे त्यामुळेच निर्माण होत असतात. आणि या वायुदाबातील जे फरक असते त्या फरकामुळे हे वारे वाहत असतात. त्यांनाच आपण प्लॅनेटरी विंड्स मीन्स ग्रहीय वारे असेही म्हणतात. दीज विंड्स मूव द ओशियनिक वॉटर इन द फॉर्म ऑफ करंट्स. These currents are warm currents or cold currents. Warm currents move toward cold region and cold currents move towards warm regions. तर हे जे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात हे प्रवाह म्हणजेच उष्ण किंवा शीत असतात. आणि हे जे उष्ण प्रवाह नेहमी हे थंड प्रदेशाकडे वाहतात, तर शीत प्रवाह हे नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहत असतात. धिस मीन्स ओशियन करंट्स मूव्ह फ्रॉम द इक्वेटोरियल रिजन्स टू द पोलर रिजन्स अँड फ्रॉम पोलर रिजन्स टू द इक्वेटर रिजन. मी आताच सांगितलं
की उष्ण प्रवाह हे नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात, तर शीत प्रवाह हे नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहत असतात. दिस लीड्स टू द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ हीट ऑन द अर्थ. म्हणजेच हे जे विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात, त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे हे फेरवितरण होत असते. द कोल्ड करंट्स मूव्हिंग टुवर्ड्स द इक्वेटोरियल region make the temperature of coastal areas in that zone milder, whereas the warm currents coming in the colder region cause temperature in coastal area to rise. We have seen this in figure 5.6. तर त्यामुळे पृथ्वीवर उष्णतेचे जे फेरवितरण होते आणि उष्ण प्रदेशाकडे आलेले जे शीत प्रवाह असतात, तेथील किनारी भागांचे जे तापमान असते ते सौम्य करतात आणि थंड प्रदेशाकडे आलेले जे उष्ण प्रवाह असतात, तेथील किनारी भागांचे जे तापमान असते ते उबदार करतात. आणि ही जे आहे आपण याचा जो अभ्यास आहे आपण जे पाहिलेले आहे ते फिगर नंबर 5.6 यामध्ये आपण हे बघितले आहे. इथे दिलेली आहे फिगर 5.6 ती. The ocean act as the controller of global temperature in the two ways described above. The ocean have a vast expanse, therefore huge amounts of vapor get created. तर वरील दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना दिसतात आणि महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची जी आहे वाफ आहे ती मोठ्या प्रमाणात होते. Therefore huge amounts of vapor get created. This process goes on continuously. आणि ही जी क्रिया आहे ती सतत सुरू असते. From this vapor the earth gets rainfall. तर त्यापासून पृथ्वीवर पाऊस जो आहे तो पर्जन्य पडतो. The rainwaters ocean are the source of rains and the rainwater flows through rivers and streams and finally flows back into ocean, and this make it clear that the beginning and end of the water cycle takes place in the ocean. आणि महासागर हे पर्जन्याचे काय आहे उगम स्थान आहे आणि पर्जन्याचे जे पाणी आहे ते नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरामध्येच मिळत असते. आणि म्हणजेच पर्जन्य चक्राची जी सुरुवात आणि सांगता आहे ती देखील या महासागरातच होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर या दोन एक्सप्लेनेशनवर आधारित काही हार्डवर्ड्स आहे, क्वेश्चन आहे ते आपल्याला बघायचं आहे. जसं प्रॉन्स मीन्स कोळंबी, क्लॅम्स मीन्स तिसरे, क्रॅब मीन्स खेकडे, सीरफिश मीन्स सुरमई, मॅक्रेल मीन्स बांगडा, पॉम्फ्रेट मीन्स पॉपलेट, इंडियन शार्क मीन्स मोरी, इंडियन सॅल्मन मीन्स रावस. तर अशा प्रकारे हार्डवर्ड्स आहे आणि हे सर्व फिशची नाव आहे. क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे व्हॉट आर द प्लॅनेटरी वॉन्ट्स. प्लॅनेटरी वॉन्ट्स म्हणजे ग्रहीय वारे कशाला म्हणतात. त्याचा आन्सर आहे विंड्स दॅट ब्लू ड्यू टू प्रेशर डिफरन्स इन द प्रेशर बेल्ट्स आर कॉल्ड द प्लॅनेटरी विंड्स. आणि हे आन्सर परत तुम्हाला 4 टाइम्स लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे फॉर विच पर्पज आर मरीन ॲनिमल्स यूज. त्याचा आन्सर आहे मरीन ॲनिमल्स आर यूज फॉर द प्रिपेरिंग व्हेरियस फूड आयटम्स, प्रोड्युसिंग फर्टिलायझर, फार्मास्युटिकल एक्सेट्रा अँड ऑल्सो फॉर रिसर्च. तर मराईन्स ॲनिमल्सचा उपयोग कशासाठी केला जातो त्याचं हे आन्सर आहे. थर्ड नंबरचं आहे विच ओशियन करंट मूव्ह फ्रॉम द इक्वेटोरियल रिजन टू द पोलर रिजन. म्हणजे कोणतं ओशियन आहे जे इक्वेटोरियल रिजनपासून पोलर रिजनपर्यंत मूव्ह करतात. त्याचा आन्सर आहे वॉर्म ओशियन. कोणतं तर वॉर्म ओशियन करंट मूव्ह फ्रॉम द इक्वेटोरियल रिजन टू द पोलर रिजन. तर हे जे आन्सर आहे ते तुम्हाला परत 4 टाइम लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे 3 क्वेश्चन आहे जे तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे आणि हार्डवर्ड सुद्धा लिहायचे आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण घ्यायचा आहे.